नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एन्झाईम्सला. एन्झाईम म्हणजे काय, एन्झाईम नेमकं काय काम करतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता एक वाक्य लक्षात घ्या. समजा ही आपली बॉडी आहे. दिस इज द ह्युमन बॉडी. दिस इज द ह्युमन बॉडी. दिस इज द ह्युमन बॉडी. समजा ही आपली बॉडी आहे. आपल्या बॉडीमध्ये अनेक केमिकल रिॲक्शन घडतात. हे आपलं शरीर आहे, ही आपली बॉडी आहे आणि आपल्या बॉडीमध्ये अनेक केमिकल रिॲक्शन घडतात. ए लार्ज नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस इन आवर बॉडी. बघा, अरे बाबा, आपलं जे शरीर आहे, आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये, ह्या तुमच्या शरीरामध्ये असंख्य अशा केमिकल रिॲक्शन घडतात. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी pH किती पाहिजे? 7.4. ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन घडत असताना त्या आपल्या बॉडीचा pH किती असला पाहिजे? 7.4. म्हणजे ऑल द केमिकल रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन आवर बॉडी, दीज केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस ॲट pH 7.4. आणि त्याचं टेम्परेचर किती असतं आपल्या बॉडीचं? तर 37 डिग्री सेंटीग्रेड. बघा, एक एक वाक्य नीट लक्षात घ्या. तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्याच केमिकल रिॲक्शन ह्या 7.4 pH ला घडतात. त्याचबरोबर 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला घडतात. म्हणजे ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी आवश्यक असणारं pH 7.4 आणि टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला माहीत आहे आपल्या रक्ताचा pH 7.4 असतो. तुम्हाला हेही माहीत आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. ह्याच्यापेक्षा ते कमी जास्त होत नसतं. आणि जर झालं तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती, आपल्या आरोग्यावरती होत असतो. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. फक्त मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे, बाबांनो, तुमच्या शरीरामध्ये अनेक केमिकल रिॲक्शन घडतात. ह्या सगळ्या घडणाऱ्या केमिकल रिॲक्शन 7.4 इतक्या pH ला घडतात आणि 37 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरला घडतात. डिफरंट केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस इन आवर बॉडी अँड दीज केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस ॲट pH 7.4 अँड ॲट टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड. ओके, एक वाक्य. आता मला सांगा, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी कोण करतं मदत? ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन कोणाच्या मदतीने घडतात? तर त्याचं एकच उत्तर आहे, ऑल दीज केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस with the help of a biological catalyst. A biological catalyst, and that is called as the enzyme. That is called as the enzymes. बघा, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या अभिक्रिया, ह्या सगळ्या अभिक्रिया घडवून आणण्यासाठी, घडवण्यासाठी कोण मदत करतं? कुणाच्या मदतीने ह्या सगळ्या रिॲक्शन घडतात? त्याचं उत्तर एकच आहे, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स are takes place with the help of biological catalyst, and that biological catalyst is called as the enzymes. So enzymes are biological catalyst which help in different chemical reactions to occur in our body. बाबांनो, एन्झाईम हे कोण आहे? एन्झाईम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. आणि अशा प्रकारचे बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत ज्याच्या सहाय्यानं, ज्याच्या मदतीनं, ज्याच्या हेल्पनं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये असंख्य अशा केमिकल रिॲक्शन घडतात. आणि म्हणून एन्झाईमला म्हणतात बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट. हे त्या ठिकाणी आपण खास करून लक्षात घेतलं पाहिजे. ओके, आता पुढे आपण जाऊया. आता 2 उदाहरणं तुमच्या समोर सांगतो मी, आणि त्या एन्झाईमचा वापर कसा होतो ते तुम्हाला त्या उदाहरणाच्या सहाय्याने सांगतो. आता बघा, पहिलं वाक्य ऐका. तुम्हाला माहित आहे आपल्या बॉडीमध्ये कोण आहे? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज, हां, आपल्या बॉडीमध्ये एक ऑर्गन आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज का तयार करतं? इन्सुलिन नावाचा एन्झाईम किंवा हार्मोन, इन्सुलिन नावाचा एन्झाईम तयार करतो. बघा, तुमच्या शरीरामध्ये असलेला एक ऑर्गन, त्या ऑर्गनचं नाव आहे पॅनक्रियाज. आणि पॅनक्रियाज नावाचं ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये म्हणतात स्वादुपिंड, स्वादुपिंड म्हणतात, स्वादुपिंड. मग हा जो पॅनक्रियाज आहे, हा पॅनक्रियाज काय करतो?
इन्सुलिन नावाचा एन्झाईम तयार करतो. आणि इन्सुलिन काय काम करतो? दॅट कंट्रोल ब्लड शुगर. कंट्रोल ब्लड शुगर. हो का? समजलं का बघा? असं प्रत्येक एन्झाईमचं एक एक काम आहे. तुमच्या शरीरामध्ये असंख्य असे एन्झाईम्स आहेत आणि हे सगळे एन्झाईम काय करतात? तुमच्या बॉडीमध्ये होणाऱ्या केमिकल रिॲक्शनला घडवून आणण्यासाठी मदत करतात. दे हेल्प इन द केमिकल रिॲक्शन. आणि हे एन्झाईम कोण आहेत? बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. हे कोण आहेत? कॅटॅलिस्ट आहेत. रिॲक्शन घडवून आणणारे आहेत. रिॲक्शन घडण्यासाठी मदत करणारे आहेत. हे एन्झाईमला तुम्ही काय म्हणता? बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट विच हेल्प टू ऑकर डिफरंट रिॲक्शन्स इन आवर बॉडी. समजते का बघा? म्हणजे एक उदाहरण, पॅनक्रियाज काय करतो? इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करतो. इन्सुलिन नावाचा एन्झाईम तयार करतो. आणि हे इन्सुलिन काय काम करतं? कंट्रोल ब्लड शुगर. ओके. अजून एक उदाहरण आहे. तुमची जी लाळ आहे, लाळ, सलायवा, त्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे. कुठला? अमायलेज. अमायलेज नावाचा एन्झाईम आहे. म्हणजे मला फक्त इतकं सांगायचं आहे, एन्झाईम तुम्हाला कसं मदत करतं? तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी कोण मदत करतं? एन्झाईम. मग ते कसं करतं ते तुमच्या समोर आहे. नंबर 1, पॅनक्रियाज इन्सुलिन नावाचा हार्मोन किंवा एन्झाईम तयार करतो, जो काय करतोय? कंट्रोल ब्लड शुगर. त्याचं काम. दुसरं, तुमची जी लाळ आहे, तुमची जी सलायवा आहे, त्याच्यामध्ये कोण आहे? अमायलेज नावाचा एन्झाईम आहे. आणि हा काय करतो माहिती आहे का? येस, ब्रेकडाऊन ऑफ स्टार्च. ब्रेकडाऊन ऑफ स्टार्च. स्टार्चचं काय करतो? ब्रेकडाऊन करतो. बस हे 2 उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत, ते तुमच्या समोर सांगितलं. बाबांनो, एन्झाईम हे तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी मदत करतात. दे हेल्प इन द डिफरंट केमिकल रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन आवर बॉडी. मग त्याचं उदाहरण, पॅनक्रियाज नावाचा ऑर्गन काय करतोय? पॅनक्रियाज त्या ऑर्गनचं नाव आहे, तो तयार करतोय इन्सुलिन. आणि इन्सुलिन काय काम करतोय? तुमच्या रक्तामधली साखर कंट्रोल करतोय, ब्लड शुगर कंट्रोल करतोय. आणि दुसरं उदाहरण, तुमची जी लाळ आहे, तुमची जी सलायवा आहे, त्या सलायवामध्ये सुद्धा अमायलेज नावाचा एन्झाईम आहे आणि तो जो स्टार्च आहे त्याचं ब्रेकडाऊन करतो. हे पण त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं हे एन्झाईमचं काम आपल्या समोर आहे. आता केमिकली एन्झाईम कोण आहेत? केमिकली एन्झाईम्स आर प्रोटीन. केमिकली एन्झाईम्स हे कोण आहेत? एन्झाईम्स हे प्रोटीन्स आहेत. एन्झाईम्स आर द प्रोटीन्स. आणि लक्षात घ्या, कळलं का? इन सिंगल सेल मोर दॅन 1000 एन्झाईम्स आर प्रेझेंट. एका सेलमध्ये 1000 एन्झाईमपेक्षा जास्त एन्झाईम असतात. एव्हरी लिव्हिंग सेल कन्सिस्ट ऑफ मोर दॅन थाउजंड्स ऑफ एन्झाईम्स. हे पण त्या ठिकाणी आपण खास करून लक्षात घ्यायचं आहे. तर ह्या काही गोष्टी तुमच्यासमोर आहेत. आणखीन काही गोष्टी तुमच्यासमोर मी सांगणार आहे. आता ऐका, ह्याचं एक विशिष्ट महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. एन्झाईम्स हे कसे आहेत? दे आर व्हेरी स्पेसिफिक. बघा, एक वाक्य लक्षात घ्या. एन्झाईम्स काय? स्पेसिफिक आहेत. आता स्पेसिफिक आहेत म्हणजे एखाद्या विशिष्ट रिॲक्शनसाठी एखादा विशिष्ट एन्झाईम काम करतो. कळलं का? बघा, ए सिंगल एन्झाईम कॅन कॅटलाइज ए सिंगल रिॲक्शन ऑर ए सिंगल ग्रुप ऑफ रिॲक्शन. वाक्य नीट लक्षात घ्या बरं का. एक एन्झाईम एकाच प्रकारची रिॲक्शन कॅटलाइज करतो, बघा, किंवा सारख्या रिॲक्शन कॅटलाइज करतो. ए सिंगल एन्झाईम कॅन कॅटलाइज ए सिंगल रिॲक्शन ऑर ए सिंगल ग्रुप ऑफ रिॲक्शन. आणि त्याच्यामुळे ते स्पेसिफिक आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे, एन्झाईम्स आर व्हेरी स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. एक सिंगल जो आहे, सिंगल एन्झाईम कॅन कॅटलाइज ए सिंगल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, एक एन्झाईम एकाच प्रकारची रिॲक्शन कॅटलाइज करू शकतो किंवा एकाच प्रकारच्या ग्रुप ऑफ रिॲक्शनला कॅटलाइज करू शकतो. हे वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वन एन्झाईम कॅटलाइज ओनली वन रिॲक्शन और ग्रुप ऑफ रिॲक्शन. ओनली वन रिॲक्शन किंवा ग्रुप ऑफ रिॲक्शन. बघा, हे वाक्य कळलं बघा. एक एन्झाईम, कुठला बी एखादा एन्झाईम असेल तर तो एका विशिष्ट प्रकारचे रिॲक्शन कॅटलाइज करतो. म्हणजे एकच एन्झाईम कुठल्याही रिॲक्शनला वापरता येत नाही.
एका रिएक्शनचं काम एक ठरलेलं आहे, तेच काम करणार. आता अमायलेज आहे, तो फक्त स्टार्चचं ब्रेकडाऊन करणार, दुसरं काम करणार नाही. ज्याचं त्याचं काम ठरलेलं आहे, ज्याची त्याची रिॲक्शन ठरलेली आहे. एका रिॲक्शनसाठी एकच एन्झाईम, एका रिॲक्शनसाठी एकच एन्झाईम, एका रिॲक्शनसाठी एकच एन्झाईम. आणि म्हणून म्हणतात एन्झाईम्स आर व्हेरी स्पेसिफिक. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा आपण काय घेतलं, मिनरल ॲसिड. काय घेतलं, मिनरल ॲसिड. आता मिनरल ॲसिड काय करतो, कॅटलाइज करतो. का करतो कॅटलाइज, हायड्रोलायसिस. कुणाचं, एस्टरचं कॅटलाइज करतो, अमाइडचं करतो आणि ॲसिटलचं करतो. बघा नीट ऐका, मिनरल ॲसिड आहे. मिनरल ॲसिड हा काय करतोय, कॅटलिस्ट म्हणून काम करतोय, रिॲक्शनला होण्यासाठी मदत करतोय. कोणती रिॲक्शन, हायड्रोलायसिस. म्हणजे एस्टर, अमाइड, ॲसिटल. म्हणजे एस्टरचं हायड्रोलायसिस कोण करणार, मिनरल ॲसिड. अमाइडचं कोण करणार हायड्रोलायसिस, मिनरल ॲसिड. ॲसिटलचं कोण करणार, मिनरल ॲसिड. म्हणजे एकच मिनरल ॲसिड तिघाचं बी करतो हायड्रोलायसिस. ए सिंगल मिनरल ॲसिड कॅन कॅटलाइज द हायड्रोलायसिस ऑफ एस्टर, द हायड्रोलायसिस ऑफ अमाइड अँड ऑल्सो द हायड्रोलायसिस ऑफ ॲसिटल. पण समजा आपण एखादा एन्झाईम घेतला, समजा तो जर अमाइडचा हायड्रोलायसिस करत असेल, एखादा एन्झाईम जर अमाइडचा हायड्रोलायसिस करत असेल तर तो एस्टरचं हायड्रोलायसिस करू शकत नाही आणि ॲसिटलचं सुद्धा करू शकत नाही. म्हणजे एका रिॲक्शनसाठी एकच एन्झाईम वापरायचा, हे मला सांगायचं. तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये मिनरल ॲसिड हा ह्या तिघांचं बी करू शकतो हायड्रोलायसिस, परंतु एन्झाईम तसं करत नाही. एन्झाईम जर अमाइडचा हायड्रोलायसिस करत असेल तर एस्टर आणि ॲसिटलचं करू शकत नाही. म्हणजे अमाइडचं हायड्रोलायसिस करणारा एस्टर, अमाइडचं हायड्रोलायसिस करणारा एन्झाईम हा एस्टर आणि ॲसिटलचं हायड्रोलायसिस करू शकत नाही. हे वाक्य तुमचं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात दिसते का, बघा दिसते ना. ठीक आहे, तर ही अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. आणि म्हणून ह्या एन्झाईमला म्हणतात व्हेरी स्पेसिफिक. एन्झाईम्स आर व्हेरी स्पेसिफिक. एखादा विशिष्ट एन्झाईम एखाद्या विशिष्ट रिॲक्शनसाठीच वापरतो. जो एन्झाईम अमाइडचं हायड्रोलायसिस करतो तो एस्टरचं करू शकत नाही, तो ॲसिटलचं करू शकत नाही. हे उदाहरण तुमच्यासमोर आहे. पण मिनरल ॲसिड ह्याचं करतात. पण एन्झाईम तसं नाही. एक रिॲक्शन एक एन्झाईम, एक रिॲक्शन एक एन्झाईम, एक रिॲक्शन एक एन्झाईम. अँड सो दे आर व्हेरी स्पेसिफिक. अशा प्रकारचे जे बायोलॉजिकल कॅटलिस्ट असतात त्याला आपण एन्झाईम असं म्हणतो. अशा प्रकारची सगळी माहिती आपल्यासमोर आहे आणि ही सगळी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर हा सगळा भाग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.